अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अक्षय तृतीयाच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या राशीनुसार काही वस्तूंची खरेदी केली तर त्याचा तुम्हाला खूप चांगला लाभ होणार आहे. अक्षय तृतीया हा दिवस बघा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो आणि या दिवशी आपण जी काही खरेदी करत असतो त्याच्यामध्ये अनेक पटींनी आपल्याला वाढ होत असते असं म्हटलं जातं. तर अक्षय म्हणजेच काय, ज्याला क्षय नाही, जे कधीही संपत नाही. म्हणून बघा बरेचसे लोक या दिवशी सोनं चांदी वगैरे असं खरेदी करत असतात. तर प्रत्येकाला सोनं चांदी खरेदी करणं शक्य नसतं. मग अशा काही गोष्टी आपण खरेदी करू शकतो आणि त्यातल्या त्यात आपल्या राशीनुसार जर आपण त्या वस्तू खरेदी केल्या तर त्याचा खरंच खूप छान असा फायदा होत असतो, खूप लाभ होतो. आणि बघा अक्षय तृतीयाचा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी बघा काही गोष्टी जर आपण आपल्या माता लक्ष्मी बघा घरात आणल्या तर माता लक्ष्मी नक्कीच याने प्रसन्न होते आणि आपल्या आयुष्यातली सगळी संकटं दुःख अडीअडचणी निघून जातात. सुख संपत्ती हे सगळं काही आपल्या आयुष्यामध्ये येत असतं. तर त्यामुळे नक्कीच तुम्ही तुमच्या राशीनुसार या वस्तूंची खरेदी करा. तर बघा सगळ्यात पहिली रास म्हणजे मेष रास. तर मेष राशीच्या लोकांसाठी तांबे किंवा सोनं या खरेदी करणं शुभ मानलं जातं. मेष राशीचा जो ग्रह आहे तो आहे मंगळ, म्हणून मेष राशीसाठी तांबे हे शुभ मानलं जातं. तर यासोबतच मेष राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयाच्या दिवशी मसूर खरेदी करावं. मसूरची जी डाळ असते त्यांनी लाडूचे बघा या दिवशी दान करायचं आहे. मसूरची डाळ बघा खरेदी करायची आहे. यामुळे माता लक्ष्मीची विशेष कृपा त्यांच्यावर प्राप्त होईल आणि जीवनामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासणार नाही. यानंतर ची रास आहे ती म्हणजे वृषभ रास. वृषभ राशीचा अधिपती हा शुक्र ग्रह आहे. हिरा हा बघा शुक्र ग्रहासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो, मुख्य रत्न मानला जातो. त्यामुळे जमल्यास अक्षय तृतीयाच्या दिवशी वृषभ राशीच्या लोकांनी सोनं चांदी किंवा हिरा खरेदी करावा आणि यासोबतच या राशीच्या लोकांनी तांदूळ आणि बाजरी खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं. तर बघा त्याचबरोबर या दिवशी त्यांनी पाणी दान करावं किंवा पाण्याने भरलेली घागरसुद्धा तुम्ही दान करू शकता. तर बघा असं केल्यामुळे कुंडलिकेतील तुमच्या शुक्राची स्थिती मजबूत होईल, त्यामुळे भौतिक सुखाची प्राप्ती होते. आणि यानंतरची रास आहे ती म्हणजे मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांनी पितळाची भांडी किंवा दागिने खरेदी करणं शुभ राहील. मिथुन राशीचा स्वामी हा बुध आहे आणि त्यामुळे या राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयाच्या दिवशी नवीन कपडे, त्याचबरोबर मूग डाळ, त्यानंतर कोथिंबिरीची खरेदी करावी. त्यांनी हिरवी मूग जे आहेत ते हिरवे मूग दान करावे. असं केल्यामुळे त्यांच्या कुंडलिकेतील बुधाची स्थिती मजबूत राहील आणि आर्थिक संकटही दूर होतील. यानंतरची रास आहे ती म्हणजे कर्क राशी. कर्क राशीच्या लोकांनी चांदीची खरेदी करावी. तर कर्क राशीचा स्वामी हा चंद्र आहे आणि त्यामुळे अक्षय तृतीयाच्या दिवशी या राशीच्या लोकांनी दूध किंवा तांदूळ खरेदी करून घरी आणावं आणि यासोबतच दूध आणि तांदूळ ह्याचं दानसुद्धा करू शकतात. असं केल्यामुळे चंद्राची स्थिती कुंडलिकेतील ही मजबूत होते, जीवनामधील भरपूर सुख समृद्धी येते. यानंतरची रास आहे सिंह राशी. सिंह राशीचा अधिपती हा सूर्यग्रह आहे आणि या राशीच्या लोकांनी तांबे किंवा सोनं खरेदी करणं शुभ राहील. सिंह राशीचा स्वामी हा सूर्य असल्यामुळे या राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीयाच्या दिवशी तांबे खरेदी करणं हे शुभ राहील. यासोबतच लाल मसूर, लाल वस्त्र, गूळ याचं त्यांनी दान करावं. असं केल्यामुळे त्यांच्या कुंडलिकेतील सूर्याची स्थिती मजबूत होते आणि जीवनातले सगळे संकट दूर होतात. यानंतरची रास आहे ती म्हणजे कन्या राशी. कन्या राशीचा अधिपती बुध ग्रह आहे. कन्या राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी
कास्याची वस्तू खरेदी करावी. त्यासोबतच या राशीच्या लोकांनी या दिवशी मूग डाळ खरेदी करावी आणि मूग डाळाचं दानसुद्धा करावं. यामुळे त्यांच्या कुंडलिकेतील बुधाची स्थिती मजबूत होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी येते. यानंतरची रास आहे ती म्हणजे तूळ राशी. तूळ राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयाच्या दिवशी चांदी किंवा चांदीपासून बनवलेल्या वस्तूंची खरेदी करावी. तूळ राशीचा स्वामी हा शुक्र आहे आणि त्यामुळे बघा अक्षय तृतीयाच्या दिवशी त्यांनी साखर किंवा तांदूळ खरेदी करावं. तसेच शुभ्र बघा वस्त्र आहेत, तांदूळ, दही, दूध या वस्तूचं त्यांनी या दिवशी आवर्जून दान करावं. असं केल्यामुळे त्यांच्या कुंडलिकेतील शुक्राची स्थिती मजबूत होते आणि भगवान विष्णूंची विशेष कृपा त्यांच्यावर प्राप्ती होत असते, कृपा होते. यानंतरची रास आहे ती म्हणजे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांनी या दिवशी तांब किंवा तांब्यापासून बनवलेल्या वस्तू खरेदी करून घरी आणाव्यात. तसेच बघा दान म्हणून पाणी भरलेली एक घागर दान करावी. असं केल्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांच्या कुंडलिकेतील मंगळाची स्थिती मजबूत होईल आणि त्याचबरोबर कौटुंबिक संकट दूर होतील, घरामध्ये सुख समृद्धी येईल. यानंतरची रास आहे ती म्हणजे धनुराशी. धनुराशीच्या लोकांनी बघा अक्षय तृतीयाच्या दिवशी पितळ बघा किंवा सोनं खरेदी करावं. यासोबतच अक्षय तृतीयाच्या दिवशी केळी, तांदूळ खरेदी करून आणावेत. तसेच पिवळे कपडे, पिवळी मसूर बघा त्याचबरोबर केळी या दिवशी त्यांनी दान करावं. त्यामुळे बघा यानंतरची रास आहे ती म्हणजे मकर राशी. मकर राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयाच्या दिवशी दही किंवा काळी मसूर जे आहे तर अख्खी मसूर ज्याला म्हणतो ती खरेदी करावी आणि त्याचबरोबर काळे कपडे, काळे तीळ, हे वस्तूचं या दिवशी आवर्जून दान करावं. यानंतरची रास आहे ती म्हणजे कुंभ राशी. कुंभ राशीचा स्वामी हा शनिदेव आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयाच्या दिवशी काळे तीळ, नवीन कपडे जे आहेत तर ते खरेदी करावे. त्याचबरोबर मोहरीचं तेल, काळे तीळ, लोह या वस्तूचं या दिवशी दान करावं. असं केल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये होणारा त्रास कमी होईल, अडीअडचणी, संकट, समस्या दूर होतील. यानंतरची रास आहे ती म्हणजे मीन राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयाच्या दिवशी हळद आणि हरभऱ्याची डाळसुद्धा खरेदी करावी. तर बघा त्याचबरोबर त्यांनी हळद किंवा हरभऱ्याची डाळ या त्यांनी दान केली तरीही चालणार आहे. यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होईल. तर बघा अक्षय तृतीयाच्या दिवशी बघा तुमची जी कुठली रास आहे त्या राशीनुसार हे अगदी साधे सोपे उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहे. ते तुम्हाला नक्कीच करायचे आहे. ती वस्तू खरेदी करायची आहे किंवा वस्तूचं दान केलं तर तुम्हाला त्याचा खूप लाभ होईल. बघा काही ठराविक दिवशी काही ठराविक असे उपाय केले, दान केलं तर त्याचं फळ जे आहे पुण्यफळ त्या कैक पटीने मिळत असतं. म्हणून बघा अक्षय तृतीयाच्या दिवशी अक्षय म्हणजे अक्षय पुण्य मिळवण्याचा दिवस आहे. तर या दिवशी तुमच्या राशीनुसार तुम्ही काहीतरी वस्तू खरेदी करून ती दान देखील करायची आहे. तर बघा याने पुण्यफळ जे आहे तर ते कैकपटीने वाढणार आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.